आलात अण्णा? खूप वाट पाहिली तुमची. असे काय बघताय? कोण म्हणता आज अमावस्या? चंद्राची कोर माझ्या समोर असते. अरे पाटणकर, नाही का नू, कुणीतरी बघेल. बघू देत. कोणाची भीती हा? खूप उशीर केलात यायला. जाऊची कोणा काय हा? आत यायची घाई तर आहे ना? कानपट फोडीन. कोण अवदासा? तमाका काय माय गेल्या तू का रखाजवळ जाऊ नको म्हणून सांगितलंय ना. विसरलंय. कसं सगळं विसरतस रे? ए ही साधी सुधी रखा नाही हा. चाळगत योग बघताना आता कसा आठवला? तमाका सगळं माहिता. या उलंडल्यानं ना की झाडाक पकडता. एकदा झाडाक पकडल्यानं ना की सोडत नाही झाड. झाड म्हणजे कोण? आपण. एकदा असंच एका झाडाक पकडलेला माणूस रवलोच नव्हतो. अंगात शिरला होता ना दत्ता भाऊ. बाई होती. असा झाडाक ना थार 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 हलवीत होती. 20-25 माणसांनी आवरूक बघितल्यानी झाडांना उडवल्यान. सगळ्यांका उडवल्यान. आणि मग असा डोका आपटीत होती. अंग कापत होता. एकदा घरात शिरली ना की जाऊक मागत नाही अवदसा. पांडू तोंड बंद कर आणि हैसच बसून राहू. कोणाक राख ओलांडूक देऊ नको आणि आमका हाक मार. लक्षात रव. वाईट रका ओलांडूक देऊ नको. हाक मार. लक्षात रवत. वय रका ओलांडूक देऊ नको. हाक मार. लक्षात रवत. वय तर काय आहे? झोपलं नाहीस अजून? अरे कशी झोप लागत. आजची अमावस्या टळूक वय रे. आहे सगळं टळत. रघु काकांनी सांगितलेला उपाय करतो ना आपण. वय रे, पण संकट दारात इला त्याचा काय. पण यो पण कसली परीक्षा घेता काय कळणार नाही. आहे त्यानं किती कठीण परीक्षा घेतल्या तरी त्याचा विश्वास असतात. त्या घराक सांभाळणारी घरातली बाई खंबीर असतात. तो सारे घरात काय होणार नाही. अरे त्या घरासाठी जेवढा करूचा होता ना आता करत इले. आज पण करीन रे. पण या सगळं बघितलं ना ते हातपाय गळान पडतात रे. या घरावर संकट येण्याआधी माझे डोळे मिठान दे रे बाबा. आहे आहे आम्ही लहान असताना अण्णाने आमका मारल्याने आमका सांगायचं ही नशिबाची भोग असतं. भोगूचे लागतं. नशिबात लिवलेला हा ता आणि तसाच होता. लक्ष्मण रेषा ओढल्या. साधूच्या रूपान रावण येईल. सीतेक पण लक्ष्मण रेषा ओलांडूक लागली. पण रामानं रावणासारख्या संकटावर मात करून अयोध्येत आणल्या. तेव्हा पण भोग भोगूचे लागलेले ह. पण आपण माणसं असाव रे. तू सांगायचंच ना. पण देवाकडनं देवाचं देव पण नाही घेऊ शकत.
माणूस म्हणून देवावर विश्वास तर ठेवू शकता ना. तुम्ही सगळे असाच ना मागे मी या संकटावर नक्कीच मात करतले. माझ्या घरात मी काही एक होऊ देऊचंय नाही. आणि ह्यो असाच ना बरा दत्ता. सगळे दिये तेवतात ना. मी बघते. आणि हे अण्णा अजून येऊक नाही. आज नाही गेले ना तर बरा होईत रे. पण ती रका ओलांडूक नको. चाळेगत कोणात पकडीत काय सांगू घेणार नाही रे. हा कोणीतरी योग बघता योग देऊ नको. इंदू कोणीतरी इला. इंदू नाना काय झाला? योग बघता योग देऊ नको. इंदू कोणीतरी इला. इंदू काय नाना काय पण बरं होतास. कोण येता? तू गप गो. कोणीतरी येता. योग देऊ नको. घराभोवती हा कोणीतरी. नाना माई दत्तभाऊ. भांडू किती आरडता. तो ऐसरच थांब हा. दत्तभाऊ दत्तभाऊ माई दत्तभाऊ. काय रे काय झाला? ताग ताग कोणीला? ताग. अरे कोणीला सांगशील काय? दत्तभाऊ ताईला. कोण? विसरलंय. विसरलंय खाऊचा मला विसरत नाही. दत्ता अरे त्याका मारून काय होतला? दत्तभाऊ आरडले. मारलं नाही दत्तभाऊनी. पांडू कोणीला होता? कोणी वलांडले नाही काय? माका काय माहित. दत्ता आज चल. पांडू पडवीत जाऊन पड तू पण. कोणी थांबा नको. चल 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 दत्ता चल. चल चल पांडू चल. अय्या एवढी महागडी साडी माझ्यासाठी. तुझ्या समोर साडीची किंमत काहीच नाही. आवडली? आवड छान आहे तुमची. होय तर. एखादी गोष्ट आवडली की अण्णा सोडत नाही. ती त्याची कायमची असतात. नाही का नो. तुम्ही असं प्रत्येक वेळेला माझ्यासाठी काय काय आणता मला नाही आवडत. मागत नाहीस तू. मी देते. तरी पण आता मला या सगळ्या गोष्टींची परतफेड करायची. तू परतफेड करणार? पाटणकरात गाण ठेवणार असस की काय? नाही. मग ये. समजा मी तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट दिली तर मग होईल ना परतफेड? खरंच? नाही. तुमच्यासाठी सोंट्याला आणायला सांगितली होती. आवडली? विष पिऊक दिलंस तरी पीन. मग सांभाळूनच प्या. विषच असायचं.
कोणच नव्हता. तरी पण पांडू सांगत होतो. आहे तू खळू काय बनवतं त्याचं त्या पण माहित नसतं. त्याचं किती मनावर घेतस. अरे पण जीवा हुरहुर लागता रे. आहे काय होणार नाही. आम्ही सगळी जण असा ना. हे अजून इलेले नाही. खैसर असतील थैसर असतील थैसरच रवान दे. ही रका ओलांडून येऊ दे नको. आहे अण्णा काय होणार नाही. शेवंता स्वर्गातल्या अप्सरांक पण लाजवशी. खाऊन नाही टाकीत हय. आजची अमावस्या कायमची लक्षात राहत. नाही कनू साडी छान आहे. तुझ्यामुळे साडी उठान दिसता. पण फक्त या दागिन्यांबरोबर अजून दागिने असते तर. राणी बनवीन तुका. दागिन्यांमधून एके दिवशी घराकडे येशील. खरंच. बघ मला बी दागिन्यानं मडवणार होतं ना शेठ. नाही का नो. नाही ताप. शेठ हिचा बी जीव घेणार का. तू किती येईलस. जीव घेन तुझं गळो कापीन. अण्णा काय बोलताय तुम्ही हे. काय वया तुका काल देऊ अजून. अण्णा तुम्ही माझ्याच घरात आलात. माझं पोर माझ्यापासून दूर केलं. माझं पोर मला पाहिजे.
काय करतोस? माझं पोर नेलं मला माझं पोर हवंय सोड दे का? हो अण्णा काय करताय? घाबरली ना ती. सोडते का? तू काय घेऊन जाशील हे का? अहो सोडा. जीव घेईन. सोड. माझं पोर हवंय मला का नाही नेऊ देणार? मी जीव घेईन याचा. सोडा सोडा म्हणते ना. अण्णा मग हिला पण मारणार का? अण्णा नाही का कोळकूक नाही तू. सोड. सोडा तिला सोडा. तू नाही घेऊन जाणार एका. जीव घेईन याचो. मारून टाकेन. अहो अण्णा पोटच्या पोरीला मारणार का तुम्ही? जास्त झालीये तुम्हाला. हो जीव घेणार वय तुझ्या लेकीचा. हो माझा नाही हा. जीव घेईन मी. सोडा सोडा मी तुम्हाला असं करू देणार नाही. सोड सोड एका. सोड. सोड मग. चला चालू पडा इथून. चालू पडा म्हणते ना. जा माझ्या घरातून. अजिबात थांबू नका इथे. शुद्धीत नाही आहात तुम्ही. चालू पडा. ए शेठ सुशील माझं पोर राहिलंय मला माझं पोर हवंय. शेठ माझं पोर राहिलंय. शेठ ए दार उघड. उघड दरवाजा. अण्णा नाही कसा येऊ. माझा कोणी का वाकडा करू शकत नाही. दरवाजा उघड. आता तुका सोडणार नाही. तुका सोडणार नाही. जीव घेन तुझो जीव. पोर होय तुका. पोर होय. तू अण्णा नाही का ओळखत नाही. माका हात येऊ देणं नाही. तुका घरात घुसून दाखवेन. ये समोर ये. काय करतात तर बघ. परत तुका गाडून टाक. दरवाजा उघड. उघड दरवाजा उघड. पुन्हा गाडून टाकेन. अण्णा नाही का ओळखत नाही तो. सोडयोज नाही मी तुका. जीव घेन. जीव. गळत चिरीन गळत चिरीन. सोडयोज नाही मी तुका. शेठ माझं पोर राहिलंय. गळत चिरीन. उभो गळत चिरीन. बोलो. मला माझं पोर हवंय. गळत चिरीन. काय रे काय झालं? दिवो ना विजलो. आहे नानांच्या खोलीतलो दिवो पण विजलो. जा लावून जा. दत्ता रे दत्ता. काय झालं? आहे काय झालं? अरे वरचे दिये इजले. चूल पण इजले. काहीतरी अनर्थ होतला. सगळे दिये इजले. ते मागे हो. की दारावर कोणतरी असा. घबराव गो. आता जो येत ना तो या घरातला नसतात. कोणाच्या रूपान कोण आहेत काही सांगू के ना नाही.
माका बाहेर ठेवतस काय? शेवटी घुसले ना तुझ्या घरात.